नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवारी नांदेड येथील माता साहिब कौर गुरुद्वाराजवळ घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुखबीर सिंह बादल गुरुद्वारा परिसरात उपस्थित असताना एका व्यक्तीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संशयिताला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरू केली. या हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकाकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, हल्लेखोराची पार्श्वभूमी काय आहे आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. शिरोमणी अकाली दलासह भाजपाकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. गुरुद्वारासारख्या धार्मिक स्थळी एका प्रमुख राजकीय नेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब असल्याचे प्रतिक्रिया देताना म्हटले जात आहे. दरम्यान पोलिसांकडून हल्लेखोराची चौकशी सुरू असून त्याने हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कोणती त्रुटी राहिली, हल्लेखोर पसार शस्त्र घेऊन कसा पोहोचला, हल्लेखोर परिसरात शस्त्र घेऊन कसा पोहोचला आणि त्याचा पूर्वनियोजित कट होता का, या सर्व बाबी तपासाचा भाग असणार आहे. या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आले आहे. पोलिसांकडून परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले असून घटनेची संबंधित अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे मोठी खळबळ उडाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचा नेमका उद्देश आणि या घटनेमागील संपूर्ण कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.